नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी जर्मन टूर झाली आहे त्याबद्दलचे बरेच व्हिडिओ मी पब्लिश केलेले आहेत. आता एक कोलोनच्या जवळच असलेलं गाव आहे ब्रुहेल म्हणून. हे जे ब्रुहेल आहे, ह्या ब्रुहेलमध्ये दोन हिस्टॉरिकल गोष्टी आहेत. एक म्हणजे ब्रुहेल कॅसल आणि त्याच्यात थोडंसं व्हॅलेंटाईन लॉन. तर आम्ही काय केलं होतं की आम्ही ब्रुहेल कॅसलला जायचं निश्चित केलं होतं. मग आम्ही आमच्या लॉजमधून निघालो आणि ट्रॅम आणि बस पकडून आम्ही HBF लावलं कोलोनच्या. मग कोलोनच्या HBFला आल्यानंतर ब्रुहेलकडे जाणाऱ्या ज्या कुठल्या ट्रेन्स आहेत त्या सगळ्या बघून घेतल्या. म्हणजे कोण कोण म्हणजे विचारून घेतला मी रादर की बाबा आम्हाला ब्रुहेलला जायचं, कुठली ट्रेन थांबेल तिथे, कारण सुपरफास्ट ट्रेन्स थांबत नाहीत. मग आम्हाला तिथं थांबणारी ट्रेन आमच्या त्या मॅपिंग म्हणजे ऍपवर मिळाली आणि आम्ही निघालो. साधारणपणे ब्रुहेल कॅसल हे म्हणजे ब्रुहेल हे गाव साधारण कोलोन पासून 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर आहे, बरोबर आहे. परंतु सगळं मिळून तिथं पोहोचून उतरून सगळं व्हायला एक 1 ते 1.5 तास लागतो, कोलोनमध्ये गाडी मिळवून पकडून उतरून. मग आम्ही तिथं गेल्यानंतर HBF वरून अगदी जवळच चालत ऑगस्टसबर्ग पॅलेस आहे. चालत म्हणजे लिटरली तुम्ही ट्रेनमधनं उतरलात की दिसतो. मग आम्ही ऑगस्टसबर्ग पॅलेस आणि फाल्केनलस्ट लॉन अशा दोन गोष्टी तिथं आहेत. तर आम्ही ऑगस्टसबर्ग पॅलेसकडे चालायला लागलो. 5-10 मिनिटं चालल्यानंतर आम्ही तिथे गेलो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की एक लॉट आत्ता आत गेला आहे. आता तो किती पुढे गेलाय माहित नाहीये, पण तुम्ही तिकीट काढा आणि तुम्हाला आत एंट्री करायची सोय करतो. मग आम्ही तिकीट काढलं आणि त्याने आम्हाला मग लँग्वेज विचारलं. म्हटलं इंग्लिश. मग त्याने आम्हाला इंग्लिशचे ते कानात घालायचे ते इयरबड्स असतात ते दिले आणि आम्हाला सेटिंग इंग्लिशचं करून दिलं त्याने. मग ते सेटिंग करून आत गेल्यानंतर पहिल्या 4-5 रूम्समध्ये म्हणजे फर्निचर होतं, त्याच्यानंतर ड्रेपरी होती, त्याच्यानंतर सुंदर सुंदर कर्टन्स होती, पेंटिंग्स होती. तर तिथं त्या मुलीनं आम्हाला काय सांगितलं म्हणजे गाईडनं, की इथं फोटो फोटो काढू नका, म्हणजे फोटोला बंदी आहे. मग तिला विचारलं बाबा इथं का फोटो काढायचे ना, तर ती म्हणली जेव्हा फ्लॅशलाईट पडतो त्याच्यावर, तेव्हा फ्लॅशलाईट पडल्यामुळे पेंटिंग्सची क्वालिटी डाऊन होती, म्हणून इथं करू नका. पण मग तिला मी विचारलं की बाबा आम्हाला मग फोटो काढताच येणार नाहीत का? तर ती म्हणली नाही, एका ठराविक पॉइंट नंतर मी तुम्हाला फोटो काढायची परवानगी देते. मग आम्ही गेलो आणि गेल्यानंतर एक मस्तपैकी स्टेअर केस लागली. हे 4-5 हॉल्स आम्ही घेतले, म्हणजे हॉलच म्हणायचे त्यांना, रूम्स म्हणायच्या नाहीत. हॉल झाल्यानंतर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा स्टेअर केस लागली. मी स्टेअर केसचे फोटो टाकले. मला त्या स्टेअर केस आणि त्या एरियामध्ये काय जाणवलं ते सांगतो. जगामध्ये मार्बल हा जो दगड आहे, ह्या दगडाचे किती कलर असू शकतात. सोनेरी पासून काळ्यापर्यंत, हिरवा, सगळे सगळे कलर तुम्ही फोटोत बघितलं तरी तुझं समजेल की प्रचंड प्रमाणात व्हेरिएशन आहे कलर्स मध्ये. आणि त्या एरियामध्ये, त्या टिपिकल पॅलेसमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे जगात मिळणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मार्बलचा उपयोग तिथं झाला नाही असं नाहीये. सगळे कलर्स आहेत, ऑल कलर्स. म्हणजे तुम्ही फोटो बघत असं तुम्ही एन्जॉय करा. आता ते यू शेप्ड पॅलेस आहे. त्याला 3 मजले आणि 2 लेवल्स आहेत. ते मजले आणि लेवल्स ह्याच्यात तो फरक असतो. ते स्टेअर केसनं उतरायला ते स्टोरीज होतात आणि लेवल्स 2च असतात. पण त्याला 3 विंग्स आहेत. पण हे सगळं काय आम्हाला ते दाखवणार नव्हते. आम्हाला 2च विंग्स दाखवणार होते. म्हणजे साधारणपणे 22 ते 23 रूम्स आम्हाला ते दाखवणार होते. मग आता मेन स्टेअर केसला गेल्यानंतरचे जे फोटो आहेत ते तुम्हाला मी टाकलेले आहेत. मार्बलचे सर्व प्रकार. तिथून ते बघत बघत आम्ही आलो. बघत येत असताना आम्हाला त्याला हंटिंग पॅलेस असंही म्हणतात. हंटिंग पॅलेस म्हणजे हंटिंग करायला इक्विपमेंट्स काय वापरायचे, मग ते हंटिंग करत असताना बरोबर घोडे आणि कुत्री असायची, मग कुत्री हंटिंग मध्ये मदत कशी करायची वगैरे वगैरेची चित्र काढलेली आहेत. मग तिथं फसवी दारं आहेत, फसव्या बेडरूम्स आहेत, असं बरंच काय 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 त्यांनी आत केलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रेपरी आहे. आता हे मजा अशी आहे की हे आर्क बिशपचं निवासस्थान आहे. कोलोनचा जो आर्क बिशप आहे त्याचं हे निवासस्थान आहे. म्हणजे त्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. त्यामुळं आतमधला जो हॉल, ड्रेपरी आणि हे सगळे कपडे, दागिने, सिरॅमिक्स. एक तर हॉल असा आहे की ज्याच्यामध्ये सिरॅमिक्स म्हणजे खालची फ्लोअर बघण्यासारखीच आहे. म्हणजे त्याला तो सिरॅमिक हॉलच नाव आहे. त्याला मीटिंग हॉल्स म्हणायचे. मग तिथं काही ठिकाणी साऊंडच्या बाबतीमध्ये काही बॅरिकेड्स केलेले आहेत, म्हणजे साऊंड रूमच्या बाहेर जाऊ नये वगैरे. असे सुंदर अरेंजमेंट्स त्या पॅलेसमध्ये केलेले आहेत. कोलोन पासून जवळ असल्यामुळे
आणि आर्क बिशपचं निवासस्थान असल्यामुळे तिथं पूर्वी राजे राजवाडे यांचं येणं व्हायचं आणि तो सुंदर पॅलेस आहे. मग तो पॅलेस बघायला मला साधारण 1 ते 1.5 तास लागला. पॅलेस बघून बाहेर आल्यानंतर त्यांनी वरनच आम्हाला सांगितलं की ही जी समोर गार्डन आहे आणि ती कारंजी आहे ती तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. मग आम्ही खाली उतरलो आणि तिकीट त्यांना विचारलं की आम्हाला कुठं कुठं चालतं. ते म्हणले गार्डनला काही तिकिटाची जरूर नाहीये. मग गार्डनचे मी फोटो टाकले. तर गार्डन आणि गार्डन मध्ये असणारे फाउंटेन म्हणजे काय म्हणूया कारंजी खूपच सुंदर आहेत. ते सगळं बघत बघत गेलो. ते मोठं आहे खूप. मग ते फिरत फिरत आम्ही गेलो शेवटच्या एंडला आणि मग आतनं एका ठिकाणं आलो. त्या आतनं जेव्हा येत होतो आम्ही तेव्हा शेजारून एक छोटीशी नदी टाईप वहाळ म्हणूया आपल्या भाषेमध्ये तो वाहत होता. त्या वहाळामध्ये पक्षी, फुलपाखरं आणि भरपूर काय आम्हाला बघायला मिळालं. हे सगळं करेपर्यंत साधारण 1-1.5 वाजला. ते दुसरं जे कॅसल होतं ते लांब होतं आणि त्याला जाण्याची आमच्याकडे सोय नव्हती म्हणून आम्ही ते गेलो नाही तिकडं. पण ते सुंदर कॅसल आहे. मग तिथून आम्ही HBF वर आलो आणि आम्ही वाट बघत होतो की आम्हाला नेणारी ट्रेन केव्हा येईल. एक साधारण 20 मिनिटामध्ये ट्रेन आली आणि आम्ही तिथून बसून परत कोलोनला आलो. कोलोनला आल्यानंतर आमचा त्या दिवशीचा प्रोग्राम असा होता की कोलोन स्टेशनच्या बाहेरच्या थोड्याशा गोष्टी बघायच्या म्हणजे कॅथेड्रल वगैरे. परत आपल्या लॉजवर जायचं, तिथं कपडे बदलायचे आणि स्विमिंग कपडे घालून थर्मीला जायचं. ती थर्मी तुम्हाला मी काल सांगितली कशी आहे ती. त्यामुळे थर्मीला जायचं आणि परत वापस यायचं. असा आमचा तो ब्रुव्हेल कॅसेलचा दिवस होता. त्यामुळे आम्ही त्यात खूप काय काय आम्हाला बघायला मिळालं. त्याचे मी फोटो टाकलेले आहेत. तर ते एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा म्हणजे आम्ही तुम्हाला आणखीनही व्हिडिओज देऊ शकू. धन्यवाद.